संसार संयोगेचा हलकटीत तया पायी चित्त स्थिर व्हावे. अलीकडच्या काळातला जो मनुष्य आहे हा आता मनुष्याला दोष इतकत द्यावा की काळाला दोष द्यावा, या वातावरणाला दोष द्यावा, खाद्यपदार्थांना दोष द्यावा, परंतु मनुष्याच्या वृत्तीमध्ये बदल होत चाललेला आहे. भगवद्गीता सांगते संघात संजावे ते कामः कामात क्रोधो भिजावे ते क्रोधात भवति समोह समोहात स्मृती विभ्रम स्मृती भ्रंशात बुद्धिनाश बुद्धिनाशात प्रणश्यति. मनुष्याच्या विनाशाला कारणीभूत त्याचा संघ आहे. त्याला ज्याचा संघ जडतो त्या पद्धतीने मनुष्य आचरण करायला. तसा आजकालच्या मनुष्याला कशाचा संघ जडलेला आहे तर तो आहे संसाराचा संघ, प्रपंचाचा संघ. म्हणून या तिसऱ्या चरणात असं म्हटलेलं आहे की संसार संयोगे जाहलो भ्रमित. हा संसाराच्या संघामध्ये येऊन त्याचा संयोग आहे ते भगवंत मी भ्रमित झालेलो आहे. संसाराच्या संयोगाने भ्रमित झालेला आहे. तर ह्या भ्रमित झालेल्या या जीवात्म्याचं या मनुष्याचं चित्त त्या भगवंताच्या पायावर स्थिर झालं पाहिजे आणि व्हावं अशी इच्छा या चरणाच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे. बघा विषय असा आहे की जेव्हा ह्या प्रकृतीने मनुष्याला देह दिलं तर हे देह देत असताना वेदांताच्या म्हणण्यानुसार 19 प्रकारचे तत्व ह्या शरीरासोबत प्रकृतीने ह्या देहाला दिले. तर ते 19 प्रकारचे तत्व कोणते मी सांगतो, तुम्ही मोजा. पंच ज्ञानेंद्रिय हे झाले 5, पंच कर्मेंद्रिय हे झाले 5 आणि 5 10, त्यानंतर पंच प्राण 5 आणि 5 10 आणि 5 15, त्यानंतर मन बुद्धी चित्त अहंकार हे झाले 4, 15 आणि 4 19. भगवद्गीता याच्या पुढे जाऊन अजून इच्छा द्वेष सुखम दुःखम संघातच चेतना होती 7 प्रकारचे तत्व अजून त्यामध्ये ऍड करतात. एकूण 26 तत्व भगवद्गीतेच्या क्षेत्र विभाग म्हणजे 13व्या अध्यायामध्ये सांगितलेले आहे.
तर अशा ह्या तत्वापासून मनुष्याचं देह बनवलेलं आहे. त्यापैकी आपल्याला पंचप्राणाचा विचार करायचा नाही, पंच ज्ञानेंद्रियाचा विचार करायचा नाही, पंच कर्मेंद्रियाचा विचार करायचा नाही, मनाचा विचार करायचा नाही, बुद्धीचा विचार करायचा नाही, अहंकाराचा करायचा नाही. आपल्याला विचार करायचा आहे चित्ताचा. चित्त कारण हा झालेला आहे त्या पायी चित्त स्थिर व्हावे. बघा, ज्याला आपला व्यवहार चांगला करायचा असेल त्याला गरजेचं आहे वित्त. ज्याला आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल त्याला गरजेचं आहे शरीरातलं संतुलित पित्त. आणि ज्याला परमार्थ चांगला करायचा आहे त्याला गरजेचं आहे चित्त. व्यवहारामध्ये गरजेचं आहे वित्त. वित्त म्हणजे काय? पैसा. पैसा मनी. आलं का लक्षात? मनी मनी पैसा. व्यवहारात गरजेचं आहे वित्त. शरीरात गरजेचं आहे पित्त, कारण पित्त संतुलित असल्याशिवाय आरोग्य चांगलं राहत नाही. आणि परमार्थात गरजेचं आहे चित्त. बघा आता व्यवहारामध्ये पैसा किती महत्वाचा आहे, किती गरजेचा आहे. जर माणसाकडे पैसा असेल तर त्याला समाज चांगला मानतो, त्याला विचारपूस करतो, बरोबर आहे, त्याची हाजी हाजी करतो, ठीक नाही. पैसा असला तर समजा तुमच्याकडे एखादं कार्य आहे, लग्न आहे, आणि तुम्ही पत्रिका छापली त्या लग्नाची कार्यक्रमाची, आणि त्या पत्रिकेमध्ये तुमच्या एखाद्या माणसाचं नाव तुम्ही टाकलं नाही, पत्रिकेत नाव टाकलं नाही, तुम्ही त्या लग्नाची आमंत्रण पत्रिका त्याला पाठवली नाही, बर मग एखादा फोन करावा तर तुम्ही त्याला फोन सुद्धा केला नाही, बर मग एखादा माणूस पाठवावा, तुम्ही माणूस सुद्धा त्याला बोलवण्यासाठी त्या लग्नासाठी पाठवला नाही. आलं का लक्षात? पण तुम्ही श्रीमंत आहात, तुमच्याकडे पैसा आहे, त्यावेळेस त्याला पत्रिकेत नाव टाकलेलं नसताना, फोन केलेला नसताना, पत्रिका पाठवली नसताना, माणूस पाठवला नसताना सुद्धा लग्नाच्या दिवशी तो हजर होतो का नाही? कारण तुमच्याकडे पैसा आहे, द्रव्य आहे, संपत्ती आहे, म्हणून नसलेले सगळे सुद्धा जमा होतात. आणि तुमच्याकडे काहीच पैसा नाही, तुम्ही साधारण परिस्थिती आहे, तुम्ही त्याचं नाव पत्रिकेत टाकलेलं आहे, स्वतः त्याला फोन केला, नवे नवे पत्रिका घेऊन त्याच्याकडे गेले, नाही नाही तुम्ही माणूस सुद्धा पाठवला कार्यक्रमाच्या दिवशी, बाबा या. मंगळाष्टका सुरू झाल्या, शेजारी विचारतो का हो तुम्ही लग्नाला गेले नाही? काय त्यांच्याकडे तेव्हा आपण जावं त्यांच्या लग्नाला, त्यांच्या कार्यात सहभागी व्हावं. समाज असा, तुमच्याकडे जर पैसा असेल, वित्त असेल, वित्त